हॅलो नमस्कार, किचन स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता भाज्यांचं सीझन चालू आहे। मस्त अशा ताज्या ताज्या भाज्या मार्केटमध्ये यायला लागलेल्या आहेत। तर आज आपण बनवणार आहे मस्त अशी सर्व मिक्स भाज्यांची गरगटी भाजी। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। मी इथं बघा शेपू घेतलेली आहे, मेथी घेतलेली आहे आणि पालक घेतलेला आहे। स्वच्छ पालक, मेथी, शेपू धुवून घेतलेले आहे आणि अशी बारीक अशी कट करून घ्यायची आहे। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भाजी धुवायची असेल तर कापायच्या आधीच धुवायची आणि नंतर कट करून घ्यायची। आता मी इथे एक कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो घालायचा आहे आणि 3-4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि लसूण घालायचे आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला इथे चण्याची डाळ किंवा तुरीची डाळ कोणतीही तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती डाळ तुम्ही धुवून स्वच्छ घ्यायची आणि ती पण कुकरमध्ये घालायची। आणि थोडेसे शेंगदाणे मी घेतलेले आहेत, मला खूप शेंगदाणे आवडतात ह्या भाजीमध्ये, त्यामुळे मी शेंगदाणे थोडे जास्त घातलेले आहेत। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घालू शकता, कमी जास्त। आणि आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता इथं मी सर्व टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। 1 ते 2 ग्लास पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता तुम्ही। थोडंच पाणी घालायचं आहे, आपल्याला जास्त पातळ भाजी नाही बनवायची आहे। 2 ग्लास मी पाणी घालते। या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवून पाहाल तर खूप छान, एकदम मस्त अप्रतिम भाजी बनते। एकदा नक्की हा व्हिडिओ ट्राय करा। यामुळे काय होतं, आपल्याला सर्व भाज्यांचं प्रोटीन मिळतं। आता बघा, ह्या कुकर मी बंद करते आणि गॅसवरती स्लो मीडियम गॅसवरती आपल्याला ह्याला शिट्टी काढून घ्यायची आहे। 1 ते 2 शिट्टी येईपर्यंत मस्त अशी भाजी शिजवून घ्यायची आहे। 2 शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आहे। बघू शकता तुम्ही आता आपली भाजी तयार झालेली आहे शिजून। मस्त अशी भाजी शिजलेली आहे। या प्रकारे तुम्ही भाजी शिजवून घ्या। आता मी काय करणार आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे। जे पाणी घातलं होतं ते शिजून आटलेलं आहे। तर 1-2 ग्लास पाणी, आपल्याला जसं तुम्हाला क्वांटिटी पाहिजे असेल, जर जाडसर पाहिजे, पातळ पाहिजे, त्या प्रकारे तुम्ही पाणी घालू शकता। आणि मस्त असं याला मॅश करून घ्यायचं आहे। भाजी मॅश करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की भाजी चांगली मॅश करून घ्यायची, एकजीव झाली पाहिजे। मस्त अशी मॅश करून घ्यायची। आता बघू शकता मॅश करून झालेली आहे भाजी। आता मी इथे कढई घेतलेली आहे आणि तेल गरम करत ठेवलेलं होतं। 2-3 पळी तेल घालायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला राई घालायची आहे, जिरं घालायचे आणि एक कांदा, मीडियम साईजचा कांदा बारीक बारीक कट करून टाकायचा आहे फोडणीला। कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। थोडासा लालसर रंगाचा झाला की त्याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद घालायची आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे। आणि थोडंसं 1 चम्मच 1.5 चम्मच जेवढं तुम्हाला लागेल तेवढं लाल तिखट, जसं तुम्ही तिखट खाता त्या चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे आणि मस्त अशी भाजी परतून घ्यायची। याच्यामध्ये आपण मिरची पण घातलेली आहे, हिरवी मिरची पण घातली होती मी पहिली, त्याच्यामुळे मी लाल तिखट थोडं कमीच घातलेलं आहे। आता जी भाजी आपण मॅश करून घेतलेली आहे ते भाजी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे, फोडणी द्यायची आहे। बघा तुम्ही कशी मस्त अशी गरगटी भाजी तयार झालेली आहे आपली। भाजीला मस्त अशी फोडणी बसलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं, 10 ते 15 मिनटं मीडियम गॅसवरती हिला शिजू द्यायचं आहे। जोपर्यंत थोडीशी दाटसर होत नाही तोपर्यंत हिला थोडी शिजू द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आपली भाजी कशी मस्त अशी गरगटी भाजी तयार झालेली आहे। असं बघताच तोंडात पाणी येण्यासारखी, आणि एवढी मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। आपण ह्या भाजीला ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर गरमागरम खाऊ शकतो। मस्त अशी टेस्टी लागते ही भाजी। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।